नमस्कार मंडळी, मी सुरेखा. तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची बुर्जी. तर कारल्याची बुर्जी कशी बनवायची, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग जाऊया रेसिपीकडे. तर इथं आपण कारले आहे ते कारलं किसून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, छान असे बारीकपैकी असं किसून घेतलेले आहेत. तर त्याच्यात मोठं काहीच नाही, असं एक साईजचं आपण किसून घेतलेले आहेत कारले छानपैकी असे. तर तुम्ही बघू शकता, तर हे किसून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं लगेच कढई ठेवायची. कढई ठेवल्याच्या नंतर छानपैकी बारीक केलेलं लसूण ॲड करायचं. लसूण ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच जिरे मोहरी ॲड करायची. जिरे मोहरी ॲड करून झाल्याच्या नंतर थोडंसं लालसर अशी होऊन द्यायची. लालसर झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची ॲड करायची. तर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची आपण इथे ॲड करून घेतलेले आहे. तर छानपैकी अशी, तर इथं आता आपण छानपैकी मीडियम गॅसवर परतून घेऊया. तर लाल होसपर्यंत आपण त्याला छानपैकी असं मीडियम गॅसवर परतून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता, छानपैकी असं आपण परतून घेतलेले आहे. तर त्यामध्ये आता पहिल्यांदा घेतलेले आहे आपण हळद पावडर ॲड करून झाल्याच्या नंतर इथं आपण धना पावडर ॲड केलेले आहे. धना पावडर ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्या चवीनुसार म्हणजे गरजेनुसार आपण मीठ ॲड करायचं. तर इथं आपण छानपैकी मीठ ॲड करून घेतलेलं आहे. तर मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर थोडंसं असं परतून घ्यायचं. तर तुम्ही इथं बघू शकता, छानपैकी असं आपण मीडियम गॅसवरच परतून घेऊया. आणि त्यानंतर आपण इथं खोबऱ्याचं थोडंसं वाटण ॲड करून घेतलेलं आहे. तर हे वाटण सुक्कं आहे बरं का. तर इथं सुक्कं खोबऱ्याचं वाटण ॲड करून घेतलेलं आहे. वाटण ॲड करून झाल्याच्या नंतर 2-3 मिनटं आपण छानपैकी असं मीडियम गॅसवरच परतून घेऊया. तर इथं छानपैकी असं आपण भाजी परतून झालेली आहे. परतून झाल्याच्या नंतर जे आपण कारले किसलेले आहेत ते कारले त्यामध्ये ॲड करायचे. तर इथं तुम्ही बघू शकता, छानपैकी असे आपण कारले ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये. तर कारले ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी असे मीडियम गॅसवरच परतून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता, छानपैकी असं आपण परतून घेऊया मीडियम गॅसवरच. तर असं मीडियम गॅसच ठेवायचा, कारण खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. तर इथं तुम्ही बघू शकता, किती भारी छान आणि घमघमाट असा वास पण सुटलेला आहे. कारल्याची बुर्जी एकदा खाल्ली तर तुम्ही परत परत करून खाल, इतकी गॅरंटी देऊन सांगते. खूप छान आणि खूप टेस्टी अशी आहे ही कारल्याची बुर्जी. तर तुम्ही इथं बघू शकता, छानपैकी अशी. तर आपली कारल्याची बुर्जी झालेली आहे. त्यानंतर आपण छानपैकी असं वरती कोथिंबीर ॲड करून घेऊया. कोथिंबीर ॲड करून झाल्याच्या नंतर परत पुन्हा एकदा छानपैकी असं मीडियम गॅसवरच परतून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता, छानपैकी असं आपण परतून घेऊया. तर कारल्याची तर बुर्जी आपण केली, तर ह्यासाठी आपण छानपैकी अशी ज्वारीची भाकर एक टाकायची. म्हणजे कशी कारल्याची बुर्जी आणि ज्वारीची भाकर एक नंबर आहे बरं का. तर तुम्ही इथं बघू शकता, छानपैकी अशी आपली कारल्याची बुर्जी झालेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. आणि इथं लगेच आपण मस्तपैकी बाजरीची भाकर पण टाकून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता, छानपैकी असे आपण ज्वारीची भाकरी बरं का, बाजरीचं सांगायला. आणि इथं ज्वारीची भाकरी आपण ॲड करून घेतलेली आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्ही पण एकदा ही रेसिपी बनवा. बाय बाय. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू.